प्रथमतः सर्वांना नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भोर शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं पण या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. परवा झालेल्या भोर नगरपालिकेच्या इमारतीच्या भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमांच्या निमित्ताने या मतदारसंघाचे आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये जी काही एक वर्षामध्ये जवळपास जो लेखाजोखा भोर शहरासाठी कामांच्या स्वरूपात केला होता आणि बरीचशी भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रम राहिले होते, त्या अनुषंगाने शहरामधल्या विविध कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्त्याने भोर शहराचे नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये झाला. खरं तर कार्यक्रम होत असताना गेले वर्षभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून व त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 49 कोटी रुपयांचा निधी भोर शहरामध्ये त्या ठिकाणी आला. त्यातल्या बऱ्याचशा कामांची जवळपास 32.5 कोटी रुपये कामांचे वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेले आहेत. त्या कामांचा शुभारंभ आणि काही कामांचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं. खरं तर आपण पत्रकारांनी बऱ्याच वेळा कामांच्या स्वरूपामध्ये माहिती लोकांपर्यंत मांडलेली आहे, परंतु भोर शहरामध्ये मीच करेल तो कायदा अशी भूमिका इथल्या नेतृत्वानी, माजी नेतृत्वानी कायम घेतली. खरं तर नाना तुम्ही नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांना सहन व्हायना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आलेत. खरं तर नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये या मतदारसंघामधल्या तिन्ही तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून आले आणि तिन्ही पंचायत समिती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये त्या ठिकाणी आल्या. खरं तर विकास कामं करत असताना गेले 50 वर्ष या मंडळींकडे सत्ता आहे. जवळपास 19 वर्ष मिनिस्ट्री आणि 50 वर्ष आमदारकी यांच्या घरामध्ये. आज एकेकाळी हे मावळा, निष्ठावान मावळा म्हणून स्वतःच्या प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी त्याचे उल्लेख करायचे, पण आता निष्ठावंत हरपलेला आहे आणि हरवून गेलेला आहे. या लोकांना आता सांगावं लागतं आहे की विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो. खरं तर आमचा भारतीय जनता पार्टी पक्षाशी कोणताही मतभेद नाही, कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. गेले 50 वर्ष यांच्याकडे पण सत्ता होती, परंतु यांच्याच निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी 109 कोटी, मला वाटतं 109 कोटी 5 वर्षामध्ये निधी आणला. आणि आमदार शंकरभाऊ मांडेकर, आदरणीय दादा असतील, वहिनींच्या माध्यमातून एका वर्षामध्ये जवळपास 50 कोटीचा निधी या ठिकाणी आला. ज्या ठिकाणी सांगितलं जातं आहे की श्रेयवाद घेतला जातो आहे, खरं तर जलतरण तलावाचं भूमिपूजन असेल, उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलं नाही, कारण जो निधी आम्ही आणला नाही त्याचं कुठलंही भूमिपूजन उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी घेतलं नाही. आमदारांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की जे व्यापारी संकुल बांधले त्याचा सुरुवातीचा निधी माजी आमदारांनी आणला आणि त्यांनी तो भूमिपूजन करावं, त्यांची पाठी लावावी, याच्याबद्दल आमचा कुठलाही त्याच्याबद्दल दुराग्रह नव्हता. परंतु ती इमारत काय परिस्थितीत पडली होती या भोर शहरातल्या, तालुक्यातल्या सर्व लोकांना माहिती. त्याचे व्हिडिओ तुम्ही पत्रकारांनी बऱ्याच वेळा त्याच्या संदर्भात बातम्या लावल्या होत्या. आणि या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी अशी व्यापारी संकुल होणं, त्याच्यामध्ये राजकारण न आणता आमदारांनी त्या ठिकाणी शहरामध्ये भोर नगरपालिका स्वतःच्या उत्पन्न सोर्स वाढावं, इथल्या बेरोजगार लोकांना व्यवसाय, नोकरीच्या संदर्भामध्ये त्यांना चालना मिळावी, हे उद्दिष्ट ठेवून हे अर्धवट पडलेल्या इमारतींना निधी देण्याचं काम शंकरभाऊ मांडेकरांनी त्या ठिकाणी केलं. जवळपास 4,59 लाख रुपयाचा निधी, त्याची वर्क ऑर्डर, प्रशासकीय मान्यता एका वर्षात झाली आणि त्याचं काम पण एकाच वर्षामध्ये पूर्ण झालं.
5-5, 10-10 वर्ष कोणतेही प्रकल्प प्रलंबित राहिले नाहीत आणि 1 वर्ष केल्यानंतर या लोकांना जाग आली की आपलं श्रेय कुठंतरी जातं आहे. खरं तर भोर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, शासकीय प्रोटोकॉल लक्षात घेऊन सर्व नगरसेवकांची नावं त्या ठिकाणी टाकली होती. खरं तर पत्रकारांना, खरं तर तुम्हा लोकांना सर्व गोष्टी माहिती आहेत, परंतु आम्ही बोलल्याशिवाय त्या आपले सरकार माहिती सांगणार नाही. ज्या दिवशी कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला त्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, तिथले ठेकेदार यांना वेळोवेळी धमक्या दिल्या. ज्या ठिकाणी जी कोनशिला लावायची होती आदल्या दिवशी कोनशिलेचं पूर्ण बांधकाम ठेकेदारांनी केलं होतं उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं. आता जर असं सांगायचं झालं तर ज्यावेळेस उद्घाटन घ्यायचं ठरलं आदल्या दिवशीच का ठरवलं, कारण बोर तालुक्याला सवय उद्घाटन ठरवलं गेलं की आदल्या दिवशी उद्घाटन भूमिपूजन घेऊन त्याचं श्रेय घेण्याचं काम ही मंडळी अनेक वर्ष त्या ठिकाणी करायला लागली. कार्यक्रम तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी, नगराध्यक्षांनी विहित त्यांच्या कार्यक्रमामध्ये आखून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत, सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला होता. यांना श्रेय घ्यायचं म्हणून आदल्या दिवशी त्या ठिकाणी घेतला गेला. कोनशिला बांधकाम केलं गेलं. ऐन वेळेस सकाळी तिथं स्वतःची पाटी लावायची नावाची एवढी गरज वाटते तर तिथं तुम्ही प्रोटोकॉलमध्ये कार्यक्रम घेतला का? नगरसेवक आले असते. नगरसेवकांनी, आम्ही सर्व नगरसेवकांना, नगराध्यक्षांनी भोर नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस नगरपालिकेच्या फर्निचरचं उद्घाटन करायचं होतं, सगळ्यांसमोर नगराध्यक्षांनी त्यांच्या गटनेत्यांना फोन केला की तुम्ही सर्व नगरसेवक आपल्या भोरनगरीच्या नगरपालिकेच्या इमारतीचं फर्निचर होतं आहे, तुम्ही सर्वांनी यावं. परंतु त्यांनी तिथंच फोनवर सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी येणार नाही. इव्हन व्यापारी संकुलांची उद्घाटनाच्या वेळेस पण सिओनने त्यांना सर्वांना आमंत्रित केलं, परंतु ती आली नाही. जर तुम्ही म्हणताय की विकासाला आम्ही खेळ घालणार नाही, तर तुम्ही ही विकास कामं होत असताना याच्यामध्ये राजकारण न डोक्यात ठेवता, आम्ही आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्याचं काम केलं त्याला कधी पायात पाय घालण्याचं काम आजपर्यंत केलेलं नाही. कार्यक्रम होत असताना त्यांना जर एवढं स्वतःचं कर्तृत्व मोठं वाटतं तर कुठंतरी जो कमकुवत आहे, ठेकेदार असेल, कुठंतरी शाखा अभियंत्यांच्या रात्री घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला धमकी देण्याचं काम केलं. ऐन वेळेस कार्यक्रम होतोयच ही भूमिका ठेवायला लागल्यानंतर महिलांना तिथं पाठवलं गेलं. तुम्ही सर्व पत्रकार त्या ठिकाणी होते. महिलांना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पैसे दिले आणि तुम्ही तो कार्यक्रम उधळा म्हणून सांगितलं गेलं. माझीला त्या ठिकाणी आव्हान आहे, तुमच्यात जर कर्तृत्व आहे तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या मारायची कामं बंद करा. आणि ही विनंती मी त्यांच्या कार्यकर्त्यांना पण सांगितलं. आज जर तुमच्यामध्ये धमक आहे, तुमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तुमच्या पक्षाचे आहेत, तर तुम्ही भोर शहरासाठी, तालुक्यासाठी ह्याच्या 4 पटीने निधी आणावा. त्याला तर कुणी बांधलं गेलं नाही, त्याला कुणी आम्ही विरोध केला आहे. तुमचे मुख्यमंत्री तुम्ही आणावं ना. त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात आम्हाला हस्तक्षेप करायची आजपर्यंत कधी गरज पडली नाही. कारण आदरणीय दादा असतील, आदरणीय वहिनी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, आमदार शंकरभाऊ मांडेकर ताकदीचे कार्यकर्ते, निधी कसा आणावा, कामं कोणती करावी ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळं उगाच आता श्रेयवाद होत असताना कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्ही प्रेस घेतली, कुणाला घ्यायला लावली, त्या प्रेसमध्ये तुम्ही सांगितलं विकासाला आमचं म्हणणं आहे. तुम्ही कोणत्या विकासाच्याबद्दल बोलले, कोणती कामं आणल्याबद्दल तुम्ही प्रेस घेतली? तुम्ही सांगा ना की भोर शहरासाठी आम्ही 50 कोटी आणले, आता वर्षभरामध्ये आम्ही 100 कोटी पक्षाच्या माध्यमातून आणतो. आमचं त्यांना आव्हान आहे, तालुक्याचं कामं होतील, गोरगरिबातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना विश्वासात घेऊन कार्यक्रम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शंकरभाऊ मांडेकर असतील, नगराध्यक्ष नाना आवारे असतील, त्यांच्या सर्व आम्ही सहकाऱ्यांनी केला. ज्या लोकांनी प्रेस घेतली त्या लोकांना 1.25 तास आपल्यातले काही पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते. ते नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये त्या लोकांची अगोदर मिटिंग झाली. तुमचं काय म्हणणं आहे, सर्व
संघटनेच्या आंबेडकरवादी सर्व संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यांची भूमिका त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये ऐकली गेली. कोणतंही भूमिपूजन त्या ठिकाणी केलं नाही. त्या लोकांनी सांगितलं आम्ही पण तिथे येतो, आमची भूमिका घ्या, आम्हाला 2 दिवस वेळ द्या. आणि हे मान्य झाल्यानंतरसुद्धा या लोकांनी ज्यावेळेस तो कार्यक्रम चालू होता त्यावेळेस काही ग्रुपवर पाठवलं की लॉक तोडलं गेलं. आता तिथं मुख्य कार्यकारी अधिकारी होते, पोलीस निरीक्षक भोर शहराचे भोर पोलीस स्टेशनचे उपस्थित होते, नगराध्यक्ष होते. ही सर्व मंडळी बाकीच्या संघटनेतले पदाधिकारी होते, नगरसेवक होते. यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षांनी नाही, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो दरवाजा उघडला. आम्ही विनंती केली, साहेब या शहरामधल्या जेवढ्या नगरपालिकेच्या इमारत जागा आहे त्याचे मालक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. खरं तर त्या जागेच्या संदर्भामध्ये दीक्षाभूमीचं पवित्र स्थान आहे, तिथं आम्ही प्रत्येक आंबेडकर जयंती किंवा विविध कार्यक्रमाला त्या ठिकाणी जात असतो. 2.5 कोटी रुपयांचा निधी तिथं दीक्षाभूमीमध्ये करत असताना तिथं वाचनालय व्हावं, तिथं अभ्यासिका व्हावी. आज जर भोर शहरामध्ये तुम्ही लोकांनी पाहिलं असं, पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, विविध स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी पैसे देऊन लोकांना वाचनालयात किंवा कोणाच्या घरी तरी अभ्यास करावा लागतो. आणि ती भूमिका लक्षात घेऊन सर्वच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बावकडे विनंती केली की तिथं इमारत त्या ठिकाणी व्हावी, जेणेकरून आपल्या तालुक्यातल्या स्पर्धा परीक्षामध्ये अधिक जास्त मुलामुलींना त्या ठिकाणी संधी मिळेल. आणि ती करत असताना सर्व संघटनांचं काय भूमिका आहे, इमारत कुठं व्हावी, कुठेही त्या दीक्षाभूमीच्या इमारतीच्या समोर अडथळा निर्माण होऊ नये आणि सर्व संघटनांना विश्वासात घेऊन ते काम करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु हे करत असताना आपल्याला कुठंतरी श्रेय मिळत नाही. खरं तर त्या दीक्षाभूमीच्या रिझर्वेशन जे प्लॉटचं आहे ते क्रीड्याचं आहे. म्हणजे विरोधाभास लोकांना काय सांगायचं. आता खरं तर शासकीय जागेंवर ज्यावेळेस नगरपालिकेची मी माहिती घेतली, भोर नगरपालिकेने मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी समिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरं तर ती समिती बेकायदेशीर आहे. कोणतेही ठराव, जिल्हा परिषद असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, शासकीय जागेवर ज्यावेळेस सत्ता असती, पदाधिकाऱ्यांनी ठराव करून समिती मांडली जाते, त्या समितीला राज्य शासनाची मंजुरी लागते. अशी कोणतीही राज्य शासनाची मंजुरी या समितीला नाही. खरं तर सोसायटीचा पण चेअरमन मीच झाला पाहिजे, गावच्या उत्सव समितीचा पण चेअरमन मीच झाला पाहिजे, दीक्षाभूमीचा पण चेअरमन मीच झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस अंगावर येतं त्यावेळेस दुसऱ्या कार्यकर्त्यांना तोंडावर टाकण्याचं काम या महाजननी नेहमी केलेलं आहे. हीच जर भूमिका होती तर तुमचे नगराध्यक्ष मागील काळामध्ये होते. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला त्या दीक्षाभूमीचे समितीचे अध्यक्ष करून तुमच्याकडे सत्ता असताना राज्य सरकारकडून ती समिती त्या ठिकाणी मान्यता घेऊन यायला पाहिजे होती. परंतु ही बेकायदेशीर समिती त्या ठिकाणी आहे. माझी तर या भूमिकेतून नाना त्या ठिकाणी आव्हाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मी त्याच्या संदर्भात चर्चा केली. भविष्य काळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होऊ द्या, नाहीतर नगराध्यक्ष होऊ द्या. कारण भोर शहरातल्या लोकांनी नगराध्यक्षांना निवडून दिलं आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे, कोण व्यक्ती आहे पेक्षा तो भोर शहराचा प्रथम नागरिक आहे. त्यामुळं त्यांना त्या समितीचं अध्यक्षपद राहावं आणि त्याच्यासाठी राज्य शासनाकडे जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करण्याचा प्रयत्न शंकरभाऊ मांडेकरांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये करू. खरं तर महिलांना अंगावर सोडणं, कुठेतरी कार्यक्रम होत असताना ज्यावेळेस मी काही त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून सांगितलं, अरे तुम्ही निधी आणा. आता सौर दिव्यांचे भोर शहरामध्ये जवळपास 450 दिवे, सौर दिवे शंकरभाऊ मांडेकरांनी त्या ठिकाणी निधी आणला. दिवा लावताना तुम्ही माझ्या दारापुढं लागला पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याच्या दारापुढं लागला पाहिजे. मग ज्यांनी तो आणला त्याची पाठी लावायसाठी पण काही कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. तुम्ही तुमचं बॅनर लावा, त्याचे फोटो लावा. तुम्ही कुठंतरी जातीमध्ये, धर्मामध्ये त्या ठिकाणी कुठंतरी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. आणि आता तर तुम्हाला आता काय, ज्यावेळेस 50 वर्ष सत्ता होती त्यावेळेस तुम्हाला स्वतःची कामं किंवा लोकांची कामं आठवली नाहीत.
आता लोकांची कामं आठवत नाही म्हणून दुसऱ्याचं श्रेय घेण्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेताय. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, तुम्ही जेवढा कोट्यवधी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आणा, त्यांच्या सहकाऱ्यांना पण त्या ठिकाणी आव्हान आहे, दुसऱ्यासाठी गुंड्यात उडू नका. ही मंडळी कधीच समोर येत नाहीत. त्यांना जर समोरासमोर विकासाच्याबद्दल हे बऱ्याच वेळा आव्हान दिले, प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक गोष्टीच्या वेळेस त्यांना खुलं आव्हान आहे पत्रकारांच्या माध्यमातून. डेव्हलपमेंटच्या बाबतीत भोर तालुक्याच्या शहराच्या तुम्ही कधीही कोणत्याही टेबलवर कुठल्याही व्यासपीठावर बोलवा, आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला खुलं आव्हान देतो. आज MIDCच्या संदर्भात तुम्ही सांगताय, काही जण बोलले, खरं तर मला त्या कार्यकर्त्यांना बोलून उपयोग नाही, ते बिचारी आहेत त्यांच्या. मग आता कार्यक्रम झाला 4 दिवसांनी मला काही जणांनी त्यांच्याकडे सांगितलं, आमच्या मग इतके हात धुवून लागले की तुम्ही प्रेस घ्या. इतकी वाईट परिस्थिती यायला लागली. कार्यकर्ते पण म्हणले आम्ही कशाला प्रेस घेऊ. 4 दिवसांनी साक्षात्कार झाला की आता प्रेस घेतली पाहिजे, कारण आपली जाती आहे. तुम्ही बघा, ज्यावेळेस प्रेस झाली तुमच्याच पत्रकारांचे बाईट होते, त्याच्या खाली काय कमेंट्स आल्यात. सर्वसामान्य, तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, सर्वसामान्य भोर तालुक्यातल्या भोर शहरातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांचे काय कमेंट्स आल्यात. आणि तालुक्यातल्या पत्रकारांना सगळ्यांना याची माहिती आहे की हे कार्यकर्ते खरंच कुठल्या पक्षाचे का सर्वसामान्य कार्यकर्ते. त्यामुळं माझी विनंती आहे, महायुतीचं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी, मग भोर तालुक्यातले असतील, भोर शहरातले असतील, या तालुक्याच्या शहराच्या जडणघडणीसाठी, डेव्हलपमेंटसाठी आम्ही ताकदीने शंकरभाऊ मांडेकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रयत्न करणार. ज्या पद्धतीने शंकरभाऊ मांडेकरांनी सांगितलं की 1 वर्षात 50 कोटी आणले, मग पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भातले असतील, STP प्लॅनच्या भोर शहराच्या संदर्भातले असतील, नाट्यगृहाच्या संदर्भातले असतील, भूमिगत वीज वाहिनीच्या संदर्भात असतील, रस्ते, गटर, ज्या ज्या ठिकाणी आज 50 वर्षामध्ये भोर शहरामध्ये एकही दवाखाना नव्हता. आज आमदार शंकरभाऊ मांडेकर निवडून आले, त्याच्यानंतर 3 दवाखाने भोर शहरामध्ये केले, त्यातले 2 चालू आहेत, 3रा याच व्यापारी संकुलमध्ये भविष्यकाळात चालू होतो. आणि तिथं कर्मचारी पण आले, नुसत्या इमारती नाही बांधल्या. 50 वर्ष भोर शहरातल्या लोकांचं आरोग्य तुम्हाला लक्षात आलं नव्हतं का? माझा त्यांना प्रश्न आहे, तुम्हाला विकासावर बोलायचं ना, विकासावर बोला. आजपर्यंत स्वर्गीय दादांच्या नावाने ओरडत होते, कारखान्याला अडचणी निर्माण झाल्या की अजितदादा राष्ट्रवादी आम्हाला विरोध करते. आता मुख्यमंत्री तुमचे आहेत, पंतप्रधान तुमचे आहेत, कारखान्याला लोन काय राष्ट्रवादीने तोडले? म्हणजे जे होत नाही ते विरोधकांमुळे होत नाही. अरे तुमच्यात कर्तृत्व नाही, तुम्हाला जागा दाखवली लोकांनी. आता ह्याच्या पुढं मी माझं स्वतःचं बोलतो, लोक परत ह्यांच्यातले काही जणांना ते सांगते, मग तुम्ही तुमचं कर्तृत्व. आम्ही लोकांना 24 तास यायला तयार आहे. आम्ही निवडणूक हारलो, जिंकलो म्हणून आम्हाला काही मिळावं म्हणून आम्ही लागणार, आम्हाला लोकांसाठी काम करायचं. 50 वर्ष जर तुम्ही असते तर आम्हा सगळ्या लोकांना संधी इथल्या कुणालाच दिली नसती. लोकांनी संधी देती, लोक हे सगळे ओळखून असतात. आज आमचे नेते त्या ठिकाणी हयात नाही आहेत, नेतात. आज ह्या राज्यातला कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जाती धर्मातला प्रत्येक माणूस, ज्यावेळेस अजितदादा गेले तर स्वतःच्या घरातला माणूस गेला म्हणून त्या ठिकाणी आढळले. तुमच्याकडे सत्ता आहे ना, तुम्ही तुमच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने, आणि हे दम बीम बाहुंना इथं येऊन नाही, बोरवेलला मुळशीतल्याच लोकांनी बाहुंना निवडून आणले. खालच्या कार्यकर्त्यांनी उगाच त्याचं भांडवल करून काहीतरी वेगळ्या भूमिका मांडायचा प्रयत्न करू नका. ज्यांनी त्यांनी स्वतःची गावं बघा, स्वतःला काय परिस्थिती झाली ती बघा, कोण कुठल्या पक्षात जात होते ते पण बघा, नंतर मग प्रश्न विचारा. आणि तुमचे नेते तुमच्यावर 4-4 दिवस मागं लागतात प्रेस घ्या म्हणून सांगायला, आम्हाला सांगायची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे, सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचं काम भविष्यकाळामध्ये आम्ही सर्वजण करू, एवढंच तुम्हाला सांगतो. भोर शहरातल्या 32.81 कोटीच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आणि विशेष करून या भोर शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने 23 तारखेला एक भोर शहरामध्ये कार्यक्रम झाला. कार्यक्रम
चांगल्या पद्धतीचा संपूर्ण भोर शहरात झंझावात करून प्रत्येक आळीमध्ये भागामध्ये भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा झाला. शेवटचा कार्यक्रम शॉपिंग कॉम्प्लेक्सला झाला. छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल म्हणून त्याचं आधीच्याच एका मीटिंगमध्ये स्वतः अध्यक्षांनी तो विषय घेऊन तो ठराव पारित झालेला आहे. खऱ्या अर्थाने हे होत असताना काल एक पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये बेछूट आरोप करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी घेतली. खऱ्या अर्थाने त्याच्या मागची भाऊंनी जे भाषण केलं त्याची पार्श्वभूमी जर समजून घेतली तर सगळे पत्रकार बंधू पण तिथं होते. गेले 3 महिने झाले. त्या दिवशी पण मी भाषणात ही मांडणी केली की 3 महिने झाले नगराध्यक्ष निवडून आलेत. नगराध्यक्ष निवडून आल्यावर नगराध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणावं आणि या भोर नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा आला आहे हा त्यांना मान्यच होईना. रोज सकाळी नगरपालिकेत यायचं आणि विकास कामांना विरोधाची भूमिका घ्यायची हे एक सूत्री कार्यक्रम त्यांनी चालवलेला आहे. आता दादा रिटर्निंग वॉलचं एक काम होतं 2 कोटीचं काम. भोर शहरामध्ये आज 50 कोटीचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आला. ते काम करत असताना ही शहरातल्या लोकांची कामं चालू आहेत ना, जनतेची कामं चालू आहेत. हा काय कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला फंड नाही आहे. अशा वेळेस आपण जे पद्मावती म्हणून आपल्या एस टी स्टँडवरनं पद्मावती म्हणून वस्ती आहे त्या भागात रोड जातो. गेल्या 50 वर्षामध्ये यांना तिथं 1 रुपयाचा पण निधी कधी टाकता आलेला नाही आहे. लोकांची कामं तर अजिबात करायची नाहीच, परंतु तिथं आम्ही 1.25 कोटीचा निधी रोडसाठी टाकला. ते करत असताना हे लक्षात आलं की बाबा रोड होतो आहे, पावसाळा पुढं जवळ आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये तो रोड सगळा वाहून जाण्याची शक्यता आहे. अशा वेळेस तिथं तात्काळ काहीतरी त्या लोकांच्या रहदारीला अडचण निर्माण होणे म्हणून उपाययोजना केली पाहिजे. अशा दृष्टीने एक तिथं संरक्षक भिंत नदीला बांधण्याचं आम्ही प्रस्तावित केलं. भाऊंनी पण तात्काळ त्याला 2 कोटीचा निधी उपलब्ध केला. हे करत असताना काही नगरपालिकेची प्रोसेस असते की बाबा जनरल बॉडीचा ठराव मंजूर झालेला पाहिजे आणि नंतर तो निधी वितरित केला पाहिजे. तर ह्यांनी तो जनरल बॉडीचा जो प्रशासकीय काळात ठराव झाला होता आता अधिकाऱ्यांच्या नजर चुकीने त्याच्यावर तारीख ही आचारसंहितेतली टाकली गेली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यांनी ते विकासकाम रखडावं, तो रोड वाहून जावा म्हणून कलेक्टरला अर्ज केला आणि तो ठरावच रद्द केला. आता ठराव रद्द केला ह्यात आमचं काय नुकसान झालं? नुकसान जनतेतच झालं ना. अशा पद्धतीने जे भूमिका घेत आहेत ती अत्यंत चुकीची. त्या कालच्या पत्रकार परिषदेत एक जण बोलता बोलला की बाबा शंकर भाऊ बोलले की बाबा आता आमचे दिवंगत नेते ज्यांना आम्ही फक्त घाबरायचो ते आत्ता हयात नाही आहेत, आता आम्ही काय कुणाला घाबरणार नाही. त्याविषयी बोलताना ते बोलले की बाबा ते तुमचे दिवंगत असतील, ते तुम्ही त्यांना घाबरत असाल. आजपर्यंत आम्ही कुणाला घाबरलेलं नाही. इवन पवारसाहेबांचं पण शरदचंद्र पवारसाहेबांचं पण नाव त्यांनी घेतलं आणि आम्ही त्यांना पण अंगावर घेतलेलं आहे, असं केलेलं आहे तसं केलेलं आहे. ॲक्च्युली जो व्यक्ती बोलला आहे त्याची उंची पाहिली आणि तुम्हाला एका राष्ट्रीय पक्षाने तिकीट दिलं होतं. तिथं तुम्ही किती नंबरला गेला हे पाहिलं तर काय कुणाच्या उंटाकडं जायचं हे केलं पाहिजे काय ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट भाऊ का बोलले, कारण की भोर शहरामध्ये मागच्या 2-3 दिवसामध्ये उद्घाटनाच्या आधी जे प्रकार घडले की बाबा कोनशिला बसवत असताना आम्ही त्या कोनशिलेचा प्रशासकीय कार्यक्रम घेतला. त्या प्रशासकीय कार्यक्रमामध्ये सर्व नगरसेवकांची नावं सगळ्यांच्या प्रोटोकॉल पद्धतीने आम्ही तयार केली. तिथं जागा केली कोनशिला बसवायला. ह्यांना कळलं की आम्ही उद्घाटन घेणार आहे. यांनी आदल्या दिवशीच 21 तारखेला तिथं स्वतःची कोनशिला बसवली. बरं तुम्ही बसवली ठीक आहे, तुम्ही जनतेला ओरडून सांगताय 8,83,00,000चा निधी आम्हीच आणला आहे, परंतु कोनशिला बसवत असताना तिथं नगराध्यक्षांचं नाव टाकणं गरजेचं होतं ना. तुम्हाला का हो नगराध्यक्ष काय मान्य नाही का तुम्हाला नगराध्यक्ष? त्या कोनशिलेवर नगराध्यक्षाचं नाव नाही, आमच्या नगरसेवकांची नावं नाही, फक्त तुमचीच नावं टाकली आणि सुरुवात केली ना. आम्ही पण भाऊंनी सांगितलं की बाबा सुरुवात
त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची सुरुवात ही तुम्ही केली, परंतु सुरुवात केल्यावर शेवट पण तुम्हीच करायला पाहिजे होता. काम का रखडलं? अनेक वर्ष काम रखडलं. तिथल्या बातम्या तुम्हीच दिल्यात की बाबा तिथं दारूचा अड्डा झाला आहे, घाणगुण झाली आहे आणि तिथं काहीतरी करा, नाही तर भविष्यात तिथं एखादी अपघाताची घटना घडू शकते. आणि भाऊ जेव्हा आमदार झाले त्यांनी लगेच हा विषय घेतला आणि 4,59,00,000 निधी देऊन ती इमारत आज पूर्ण केली आहे. शहराच्या वैभवात भरच आहे ना. तर त्याला विरोध. सौर ऊर्जेचे आज बोर शहरामध्ये सगळीकडे आम्ही हे टाकले, सौर दिवे टाकले. त्याच्या पाट्या बसवल्या, कॉन्ट्रॅक्टरला दम. तू जर पाट्या बसवल्या तर मग तुझ्याकडं बघतो, हे करतो. तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आहे, हे आश्चर्य आहे. आणि आता ज्या पाट्या बसवल्यात काही ठिकाणी त्या पाट्या मोठ्या काठीने घेऊन तोडायचं काम पण त्यांनी चालू केलं. म्हणजे कसली दमदाटी, गरज काय? आम्ही त्यांना सभागृहात असताना म्हणतो की बाबा तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही आमच्याशी विकासाची स्पर्धा करा. आम्ही समजा 50 कोट आणतोय ना, तुम्ही 100 कोट आणा. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्याचं श्रेय घेणारा नाही. रणजितदादांनी सांगितलं की बाबा जलतरण तलाव त्यांच्या काळात झाला आहे, त्यांनी फंड आणला आहे. या संदर्भात भूमिपूजनाचं नियोजन करताना आदरणीय शंकर भाऊंना आम्ही सांगितलं की बाबा एवढ्या कामांची आपल्याला भूमिपूजन करायची. त्यात जलतरण तलावाचं पण नाव होतं की ह्याचं पण आपल्याला लोकार्पण करायचं आहे. भाऊ म्हटले की हा फंड आपण आणलेला नाही, त्यामुळं दुसऱ्याच्या कामाचं श्रेय आपल्याला अजिबात घ्यायचं नाही. आपण अजून चांगली वेगळी कामं करून त्याचं आपण लोकार्पण करू. त्यामुळं आम्ही तो विषय लगेच कट करून टाकला. मग एवढी समजूतदारपणाची भूमिका आम्ही घेत असताना बोर शहरामध्ये विकासाचं काम करायचं सोडून फक्त विरोध एवढंच करणं हे चुकीचं आहे. आमची त्यांना पण विनंती आहे की बाबांनो, लोकांना बळच भडकवून हे करून उपयोग नाही. आता दीक्षाभूमीचं आम्ही बोलणार नव्हतो, पण आता बोलावं लागतं की त्या दिवशी भूमिपूजनाचा लोकार्पणाचा कार्यक्रम असताना भाऊंनी या लोकांसाठी वेळ दिला. या सगळ्या समाज बांधवांबरोबर मीटिंग केली. नगरपालिकेत मीटिंग करत असताना बाबा ठीक आहे, तिथलं तुम्हाला इमारतीचं स्ट्रक्चर चेंज पाहिजे किंवा तिथं ती जागा निश्चिती बाबा इथं घ्या तिथं घ्या, या अशा पद्धतीने घ्या. आम्ही म्हटलं ठीक आहे. तुम्ही म्हणाल भाऊ म्हटले जे आम्ही इमारत किंवा तिथल्या विकास काम दिलेलं आहे ते समाजासाठी, आणि समाज जर म्हणत असेल की तिथं आपल्याला तो प्लॅन रिवाईज केला पाहिजे तर हरकत नाही. मी आजचं भूमिपूजन घेत नाही, थांबवतो, आपण प्लॅन रिवाईज करून हे करू. अशा वेळेस भाऊ म्हटले की ठीक आहे बाबा, मागं घ्यायची आहे तुम्हाला इमारत, तर ती कुठं घ्यायची आहे, तर आता आपण जाऊ आणि पाणी करू. तर ह्या लोकांनी त्याला फाटे द्यायला सुरुवात केली की बाबा असं होईल तसं होईल, आणि त्यांनी मुद्दामहून तिथं येणं टाळलं. पण आता जर हा ठराव आहे 2022ला झालेला ठराव आहे, आम्ही तुम्हाला सगळ्यांना देतो. या ठरावात काय म्हटलेलं आहे की बाबा जी स्मारक समितीला ही जागा द्यायची आहे की बाबा आंबेडकरांचं जे स्वप्न आहे किंवा त्यांचे जर पूर्वीपासूनचं काम आलेलं आहे तर ते काम किंवा त्यांचं कार्य हे पुढं नेण्यासाठी जे दीक्षाभूमीमध्ये आपल्याला तुम्हाला काम करायचं आहे तर त्या समितीला ही जागा आम्ही देऊ. परंतु ती जागा देण्यासाठी इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बाबा या ठरावाद्वारे असं सांगण्यात येतं आहे की 1983मधील तरतुदींना अनुसरून हस्तांतरणाचा प्रस्ताव विविध पद्धतीत शासनाकडे सादर करून त्यास मंजुरी घेण्यात यावी. घेतली का मंजुरी? आजपर्यंत मंजुरी घेतलेली नाही आहे. आणि असे ही सभा सर्वानुमते ठरवत आहे की या कामी पुढील कारवाई करण्याचे अधिकार मुख्याधिकारी व मान्य नगराध्यक्ष यांना याच ठरावाद्वारे देण्यात येत आहेत. आता सांगा की अजून जमिनीचं हस्तांतरण, वास्तूचं हस्तांतरण झालेलं नाही, आणि या ठरावातच सगळे अधिकार नगराध्यक्षांना, मुख्य अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आणि हे उलटे तिथं कुलूप लावलं आहे आणि परत गुन्हे दाखल करतायत की नगराध्यक्षांनी बेकायदा जाऊन तिथं कुलूप तोडलं. ॲक्च्युली तेव्हा पण ते पाहणीचा जो दौरा झाला त्यामध्ये सगळे पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्हिडिओ करून तिथं आतमध्ये जाण्याचं काम, का तर समाज बांधवांच्या भावना कुठेही दुखावल्या जाऊ नये, कारण की दिशाभूल हे करता येईल. आता या लोकांचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल जी बोलता येईल ती कोण आहेत. एक माजी नगरसेवक काँग्रेसचा जो BJP ते, दुसरा कोण आहे त्यांचाच कार्यकर्ता,
हे जर अभ्यास केला तर ह्यांनी पत्रकार परिषद घेतली काय की समाज बांधवांच्या भोर तालुक्यातल्या सगळ्यांच्या भावना यामुळं दुखावल्या गेल्या. ही प्रेस कॉन्फरन्स कुठं झाली हो? ती प्रेस कॉन्फरन्स जर तुम्हाला खरंच समाज बांधवांच्या भावना दुखावल्यात अशी भावना तुमची होती तर ती तुम्ही दीक्षाभूमीत घ्यायला पाहिजे होती. ती प्रेस कॉन्फरन्स रायरेश्वरला, म्हणजे स्क्रिप्ट कुणाचं होतं, लिहून कुणी दिलं आणि बोललो कोण? अशा पद्धतीने जो हा भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्म एक राहतायत, गुण्यागोविंदांनी नांदतायत, त्यांच्या मनात चुकीच्या भावना निर्माण करू नका ना. आणि जर 2.5 कोटी रुपये आलेत समाजासाठी आलेत, तिथं एक चांगली इमारत तयार होती, 2.5 कोटी हा बारका निधी नाही ना, मग तो निव्वळ कोणतरी श्रेय घेईल आणि त्याचं नाव तिथं त्या पाठीवर लागल म्हणून तो नाकारायचा. तर ही भावना पण चुकीची आहे. आणि या संदर्भातच भाऊंनी एकदम समजूतदारपणाची भूमिका घेतलेली. त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टीमध्ये विकासाबरोबर तुम्ही या आणि विकासाचं काम पुढं चालू ठेवा, अशी आमची भूमिका आहे. एक महत्त्वाचं राहिलं की भोर शहरातील नागरिकांना बाबा आम्ही जे कामकाज करतो आहे, म्हणजे आता हा जो खेळ चालला आहे की सगळे पैसे आम्हीच आणले श्रेयवाद, तर कळू द्या ना लोकांना, हे कळू द्या की भोर शहरात काम कसं चालतं आहे, नगरपालिका खरंच काम करते आहे का, नगरपालिकेत निवडून दिलेले नगराध्यक्ष नगरसेवक त्यांचं कर्तव्य व्यवस्थित बजावतात का, आणि एखाद्या भागातला विकासकाम होत असताना त्याला विरोध नक्की कोण करतं आहे आणि विकासाच्या बाजूने कोण आहे, यासाठी आम्ही नगराध्यक्षांनी स्वतः ही भोर नगरपालिकेतलं कामकाज लाईव्ह चालावं म्हणून लाईव्ह करण्यासंदर्भातला विषय घेतला. बघा पहिले जे विषय घेतले होते त्यामध्ये फक्त एकच विषय नामंजूर झाला, तो म्हणजे भोर नगरपालिकेमध्ये लाईव्ह सभा झाली नाही पाहिजे. का नाही झाली पाहिजे? का तर सभागृहात तुम्ही विरोध करणार आहे, सभागृहात त्या भागातल्या विकास कामांना विरोध केलेला जनतेला कळलं, मग जनतेला कळला की बाहेर जाऊन त्याला सांगता येणार नाही ना की बाबा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. म्हणून मग अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी यांनी करायच्या. मग आता आम्ही ठरवलं आहे की बाबा तुम्ही त्या 15-3 मतांनी लाईव्हचा ठराव नामंजूर केला असला विषय, तरी स्वतः नगराध्यक्षांना जे त्यांचे स्वतःचे अधिकार आहेत त्या अधिकाराअंतर्गत आम्ही इथून पुढं भोर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ही लाईव्ह आणि जनतेसाठी खुली ठेवणार आहे. कारण की जनता ह्या भोर शहराची मालक आहे, त्यांनी आपल्याला विकास कामासाठी निवडून दिले आणि आम्ही काय करतोय हे पाहण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं इथून पुढं सभा ही लाईव्ह होणार आहे.